दिनांक 13 जुलै रोजी एक घटना चंदनजिरा पोलीस स्टेशनला नोंद झालेली होती. गुन्हा दाखल झालेला होता. एका इस्मानी तक्रार केली होती की साधारणपणे 1 महिन्यापूर्वी त्यांच्यासोबत हा प्रकार घडलेला होता. एक महिला आणि तिचे 3 पुरुष सहकारी यांनी घर दाखवण्याच्या बहाण्याने तिला एका घरामध्ये नेलं होतं, घर दाखवलं होतं आणि घर दाखवण्याच्या बहाण्याने नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली होती. त्यांचे अश्लील फोटो काढले होते आणि ते फोटो व्हायरल करण्याची आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडनं 3 अंगठ्या सोन्याच्या आणि काही कॅश लुटलेली होती. 75,000 रुपये लुटलेले होते. अशा प्रकारची त्यांनी फिर्याद दिलेली होती. यातलं वैशिष्ट्यपूर्ण आणि उल्लेखनीय बाब म्हणजे अशी आहे की आपण मागच्या महिन्यातच एक असा प्रकार उघडकीला आणलेला होता आणि त्यातले आरोपी अटक केलेले होते आपण. ती बातमी त्यांनी बघितल्यानंतर त्यांना थोडंसं धाडस आलं, नाही तर त्यांनी ते तक्रार दाखल करण्याचं सोडून दिलेलं होतं. परंतु ती बातमी ऐकल्यानंतर सपना निकाळजेंची बातमी ऐकल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली. ही तक्रार दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक संधू सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक साळे सर यांनी चंदनजिऱ्याचे PI बाळासाहेब पवार साहेब यांना सूचना दिल्या होत्या गुन्हा उघडकीस आणण्याच्या. त्यांनी एक पथक स्थापन केलं. नीता दामदार मॅडम आणि त्यांचे सहकारी यांचं एक पथक स्थापन केलं आणि या पथकाने अगदी अल्पावधीतच त्या आरोपींना अटक करून ताब्यात घेतलं. त्यांनी तो गुन्हाही कबूल केलेला आहे. आरोपी आता 17 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले म्हणजे गुन्ह्यात त्यांनी चोरलेले 2 अंगठ्या आणि 40,000 रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्याबरोबर गुन्ह्यात वापरलेले मोबाईल आणि मोटरसायकल्स असा साधारणपणे 3.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. अजून पोलीस कस्टडी रिमांड आहे. आरोपींनी यापूर्वी काही गुन्हे केलेले आहेत का याबद्दल आम्ही त्यांच्याकडं सविस्तर इंट्रोगेशन करत आहोत. यामध्ये निष्पन्न असलेल्या आरोपींची नावं शुभांगी पिता चत्तरसिंग हिवाळे या आहेत, D-मार्टच्या पाठीमागे राहतात मंठा रोडला. रामराजू पाटोळे हे आहेत रामनगर गांधीनगर येथील रहिवासी आणि अनिकेत प्रशांत कसबे हे आरोपी आहेत. अन्य एक आरोपी अजून फरार आहे, त्यांनाही आम्ही अटक करणार आहोत. ही कामगिरी चंदनजिरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक नीता दामधर, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा तंगे, राजू पवार, अभिजित वायकोस, नवनाथ पाटील, सागर खैरे आणि महिला पोलीस कर्मचारी ज्योती राजपूत आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सागर बागसकर यांच्या पथकाने ही कामगिरी केलेली आहे. सर, किती जणांची टोळी आहे ही 4 जणांची आहे. 3 पुरुष आरोपी आहेत, 1 महिला आहे. त्यापैकी आपण 3 जणांना अटक केलेली आहे. अजून 1 आरोपी अटक करणं बाकी आहे. यांनी अंगठ्या काही जप्त केल्या होत्या, पण त्याचं काही पाणी करून काही वेगळं दागिने केले असं काही आहे? नाही, अंगठ्याच जप्त केलेले आहेत. त्यांच्याकडचे त्यांनी जे चोरलेले अंगठे होते त्याच अंगठा आपल्याला नाही. हा आतापर्यंत तर असं निष्पन्न झालेलं आहे की 2 तारखेला मागच्या महिन्यातल्या 2 तारखेला ही घटना घडली होती, 2 जूनला. आणि त्यानंतर फिर्यादी काही आपल्याकडे आलेले नव्हते. हे सगळं बघितलं त्यांनी बातम्या. एक प्रकरण आपण उघडकीला आणलं होतं. ते पाहिल्यानंतर मग त्यांनी धाडस करून पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली. त्यांना बदनामीची भीती होती की बाबा बदनामी होईल. मग आपण ते गोपनीयतेचं वगैरे त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली आणि आता तरी पहिलीच घटना आहे ही आरोपींनी केलेली असं निष्पन्न होते. आरोपीला रील स्टार असल्याचं समजलं. हा, रील स्टार आहेत. एक RR या नावाने करत एक आरोपी काही लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून एक आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना ब्लॅकमेल करतो किंवा त्यांची तक्रारी देतो. त्याविषयी आपण काय पुढील कारवाई करणार? हो, बरोबर आहे. आपण ते डिटेल इंट्रोगेशन करणार आहोत. अजून त्यांनी काय याशिवाय अजून काही प्रकार केलेले आहेत का याबद्दलची माहिती आपण घेत आहोत. रील संदर्भात सांगा, कोणत्या नावाने रील्स करत होत्या, कुठल्या शुभांगी नावाने. कुठलं अकाउंट आहे त्यांचं?